सेवा कर महागल्यानंतर रेल्वे प्रवास सुद्धा महागणार आहे। त्याविषयी प्रवासी काय म्हणतायत ते सुद्धा आम्ही जाणून घेतलं। मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधील फर्स्ट क्लासची आता तिकीट दरवाढ केलेली आहे। त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य मुंबईकर हा नाराज झालेला आहे। आपल्यासोबत काही मुंबईकर प्रवासी आहेत ते दररोज रेल्वेमधून प्रवास करतात। फर्स्ट क्लासचे तिकीट दरवाढ झालेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? ही दरवाढ झालेली आहे। हे सरकार जेव्हापासून आली तेव्हापासून आल्याबरोबर सगळ्यात पहिला त्यांचं जर पाऊल होतं ते रेल्वेचं भाडवले होते। सामान्य जनतेचा ह्या सरकारला कुठल्याच प्रकारचा त्यांना काही देणं घेणं नाहीये। भाडं वाढवताना त्यांनी प्रवाशांना सुविधाही द्याव्यात। ज्याप्रमाणे भाडं वाढवतात त्याप्रमाणे त्या सुविधा देत नाही। प्रत्येक ठिकाणी खूप अस्वच्छता असते। उदाहरणार्थ जे टॉयलेट आहेत त्याच्यामध्ये खूप अस्वच्छता असते। तिथे नाक धरून अक्षरशः जावं लागतं टॉयलेटसाठी। तर जर सरकारने भाडेवाढ केली त्याप्रमाणे प्रवाशांना सुविधा द्यावा। समस्या फर्स्ट क्लास का भाड़ा सुलझाने से नहीं सुलझेगी। भाड़ा सुलझाने से क्या हुआ, लेकिन जब आदमी सफर करता है फर्स्ट क्लास का पैसा देके और उसमें आधे से ज्यादा सेकंड क्लास वाले होते हैं, उसको चेक करने वाला कोई नहीं है। प्रवाशांच्या या तिकीट प्रतिक्रिया आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। परंतु जर तिकीट दरवाढ करत असतील तर रेल्वेने चांगल्या सोयी सुविधा देणं देखील त्यांची जबाबदारी आहे, ती त्यांनी पूर्ण करावी असं सर्वसामान्य प्रवाशांचं मुंबईकरांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई। आणि यानंतर दिवसभरातली मोठी बातमी मान्सूनची। मान्सून हा आता 5 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे। 1 जूनला केरळच्या